मराठी साहित्यामध्ये अनेक साहित्य संमेलन होत असतात, पण विशिष्ट अशा बोलीच्या संदर्भात साहित्य संमेलन घेणारी माझ्या मते ही पहिलीच संस्था आहे. एक वैचारिक उत्सव साजरा केला जातो, एक विचार घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे होत असतो आणि म्हणून मी आयोजकांचं मनापासनं आभार व्यक्त करतो. इथला उपेक्षित, इथला दलित, इथला कष्टकरी आपल्या वेदना मांडू लागला, आपल्यावरती होत असलेल्या अन्याय आपल्या भाषेतून मांडू लागला आणि आपल्यावरती होत असलेल्या शोषणाचे तो लक्तरे वेशेवरती मांडू लागला आणि त्यालाच आपण दलित साहित्य म्हणू लागलो. महिला शिकत नाहीत, त्यांना अनुभव येत नाहीत, त्यांना वेदना होत नाहीत, त्यांचे जाणीवात ना, आपले नवरे आपल्याला त्रास देत नाहीत, समाज आपल्याला उपेक्षित समजत नाही, स्त्री म्हणून आपली हेटाळणं करत नाही. त्याच ज्या जाणीवा आहेत, या जाणीवा आपण आपल्या भाषेमधून मांडल्या पाहिजेत, व्यक्त झालं पाहिजे. की जी अभिजात भाषा म्हणून आपण मिरवतो त्या भाषेचं संवर्धन आणि संरक्षण करण्याचं काम कोण करतंय. यानंतर संमेलनाचे अध्यक्ष प्रक्षोभकार माननीय श्री डॉक्टर प्रकाश जाधव सर यांना विनंती, आपण अध्यक्षीय भाषण करून या ठिकाणी मनोगत व्यक्त करावा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची परवानगी घेऊन किती वेळ बोलायचं हे मी त्यांना विचारलं. त्यांनी मला सूचना केलेली आहे. मी तुमचा फार वेळ घेणार नाही. तिसऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण इथे जमलेले आहोत. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावरती तरलेली नाही, तर इथल्या बहुजनांच्या, दलितांच्या, भटक्यांच्या, कष्टकऱ्यांच्या तळहातावरती तरलेली आहे असं ठणकावून सांगणारे अण्णाभाऊ साठे या सभागृहामध्ये आपण सगळे जमलेले आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्ञानाची महती सांगणारे, गुलामगिरीची जाणीव करून देणारे महात्मा फुले, शिक्षणासाठी, महिलांच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न करणाऱ्या सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक शाहू महाराज आणि विचारमंचावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचं मी मनापासनं आभार व्यक्त करतो. त्यासोबतच माझ्यासारख्या एका नवख्या आणि तरुण लेखकाला साहित्य संमेलनाचं अध्यक्ष बनवलं, त्या सगळ्या मान्यवरांचं, सगळ्या सदस्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माझ्या मते माझ्यासारख्या तरुणाला साहित्य संमेलनाचं अध्यक्ष बनवून अखिल भारतीय वडार बोली मंडळ हे एक चांगल्या प्रकारे आदर्श निर्माण करून दिलेला आहे. कारण जी येणारी पिढी आहे, जे शिकत आहेत, काही प्रमाणात लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत, त्यांना यातून ऊर्जा मिळेल, यातून प्रेरणा मिळेल. कारण आपण काहीतरी केलं, काहीतरी लिहिलं, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं, आपणालाही व्यासपीठ मिळू शकतं, आपणालाही असे अध्यक्षपद मिळू शकतात, अशी त्यांना प्रेरणा मिळेल. म्हणून हा आदर्श मान्यवर सदस्यांनी घालून दिलेला आहे. त्याबद्दलही त्यांचं मी मनापासनं आभार व्यक्त करतो. साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन किंवा मराठी साहित्यामध्ये अनेक साहित्य संमेलन होत असतात, पण विशिष्ट अशा बोलीच्या संदर्भात साहित्य संमेलन घेणारी माझ्या मते ही पहिलीच संस्था आहे, पहिलीच अशी संघटना आहे की ती आपल्या बोलीची अस्मिता जपण्यासाठी म्हणून साहित्य संमेलन घेतात. आणि या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने
अनेक बुद्धिजीवी इथे उपस्थित असतात, अनेक राजकीय क्षेत्रामधले मान्यवर उपस्थित असतात, प्रशासकीय क्षेत्रामधले मान्यवर उपस्थित असतात आणि एक वैचारिक उत्सव साजरा केला जातो, एक विचार घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे होत असतो आणि म्हणून मी आयोजकांचं मनापासनं आभार व्यक्त करतो. कोणत्याही भाषेतलं साहित्य हे त्या समाजाचं प्रतिबिंब असतं, किंबहुना तो असावाच अशी अपेक्षा 1960 नंतर मराठी साहित्यामध्ये निर्माण झालेली आहे. कारण वर्षानुवर्षापासून वंचित असणारा घटक जेव्हा साहित्याच्या परिप्रेक्ष्यात येत नव्हता, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेला इथला उपेक्षित, इथला दलित, इथला कष्टकरी आपल्या वेदना मांडू लागला, आपल्या वरती होत असलेल्या अन्याय आपल्या भाषेतून मांडू लागला आणि आपल्यावरती होत असलेल्या शोषणाचे तो लक्तरे वेशेवरती मांडू लागला आणि त्यालाच आपण दलित साहित्य म्हणू लागलो. ज्या ग्रामीण संवेदना आहेत, ग्रामीण जाणीवा आहेत, त्या ग्रामीण जाणीवा आपल्या भाषेतून, आपल्या बोलीभाषेतून, आपण जी भाषा बोलतो, आपण ज्या भाषेतून अभिव्यक्त होत असतो, आपली जी नैसर्गिक भाषा आहे त्या भाषेतून बोलू लागला, त्याला आपण ग्रामीण साहित्य म्हणू लागलो. ज्या स्त्रिया इथे उपस्थित आहेत त्यांनी खरं तर स्त्रीवादी साहित्य वाचलं पाहिजे. मला सगळ्या बांधवांना विनंती करायचं आहे, आत्ता सर म्हटल्याप्रमाणे महिलांची संख्या कमी आहे, कारण जोपर्यंत महिला शिकणार नाहीत आणि अशा कार्यक्रमामध्ये बहुसंख्य प्रमाणात उपस्थित राहणार नाहीत, तोपर्यंत इकडची संख्याही वाढणार नाही आणि इकडची संख्याही वाढणार नाही. आणि मराठी साहित्यामध्ये भटकीमुक्तांचं साहित्य आहे, ते भटकीमुक्तांच्या साहित्यामध्ये वडारांचं आपलं साहित्य लिहिणारे साहित्यिक आहेत. त्यापैकी किती महिला साहित्यिक आहेत त्याची तुम्ही आकडेवारी काढा, तेव्हा तुम्हाला शून्य दिसतील. महिला शिकत नाहीत, त्यांना अनुभव येत नाहीत, त्यांना वेदना होत नाहीत, त्यांचे जाणीवात ना, आपले नवरे आपल्याला त्रास देत नाहीत, समाज आपल्याला उपेक्षित समजत नाही, स्त्री म्हणून आपली हेटाळणं करत नाही. या ज्या जाणीवा आहेत, या जाणीवा आपण आपल्या भाषेमधून मांडल्या पाहिजेत, व्यक्त झालं पाहिजे. आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणतंही साहित्य समृद्ध होत नाही. तुम्ही कितीही साहित्य संमेलनं घ्या आणि कोणतीही बौद्धिक चर्चा करा, जोपर्यंत स्त्री पुढे येऊन आपल्या भाषेमध्ये सांगत नाही, ठणकावून सांगत नाही, आपल्या वेदना मांडत नाही, तोपर्यंत तुमचं साहित्य समृद्ध होणार नाही. आणि म्हणून सर्वप्रथम स्त्रियांनी पुढं आलं पाहिजे, स्त्रियांनी लिहिलं पाहिजे. म्हणून महात्मा फुले वाचतो आपण, त्यांच्या फोटोन हार घालतो, पण सावित्रीबाईंना शिकवलं कशामुळे याचा कधी विचार केला आपण? म्हणून बंधूंनो, या गोष्टींचा विचार करा. मी खूप लहान आहे, या निमित्ताने मला बोलण्याची संधी, म्हणजे मला व्यक्त होण्याची संधी देत आहे, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायचं आहे की आपण मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणतो, अभिजात ज्याला शासनाची मान्यता आहे. मला सांगा की जी अभिजात भाषा म्हणून आपण मिरवतो त्या भाषेचं संवर्धन आणि संरक्षण करण्याचं काम कोण करतंय? मी तुमच्यासमोर जो उभा आहे ना, तुम्हाला म्हणजे माझा चेहरा जो दिसतोय तो एका आश्रमशाळेमध्ये शिकलेला तरुण आहे. जेव्हा तो आश्रमशाळेमध्ये प्रवेश घेतला, म्हणजे प्रवेशसुद्धा कसा घेतला हे माझ्या प्रक्षोभमध्ये मी लिहिलेलं आहे. शाळेतसुद्धा आम्हाला असं कोणी आईवडिलांनी पाठवलेलं नाही, आम्हाला पळवून घेऊन म्हणजे आम्हाला शिक्षक लोक येऊन आमच्या वस्तीवरती पकडून घेऊन गेले. आणि जेव्हा शाळेत गेलो आम्ही, तेव्हा आम्हाला 6 महिने मराठी बोलता येत नव्हती. आणि तिथले शिपाई, शिक्षक आणि हेडमास्टर जे काही बोलतात ते आम्हाला समजत नव्हतं, कारण
आमच्या आईलाच मराठी येत नव्हती तर त्यांच्या मुलाबाळांना कशी मराठी येईल? आणि अशा अवस्थेमधून सुद्धा मराठी भाषा आमच्या ज्या शाळेमधल्या मुख्याध्यापिकाबाई होत्या त्या मुख्याध्यापिकाबाई खूप छान मराठी बोलायच्या आणि त्यांची मराठी ऐकून त्यांची मराठी म्हणजे बोलण्याची पद्धत पाहून मला असं वाटायचं की आपणाला सुद्धा चांगली मराठी बोलता आली पाहिजे. आणि हीच प्रेरणा मला त्या शाळेमध्ये थांबण्यासाठी प्रेरित करायची. आणि म्हणजे मी सुदैव दैव या सगळ्या गोष्टी वरती आपला थोडासा विश्वास कमी आहे. त्या बाईचं म्हणजे आमच्या मॅडमचं प्रेम म्हणा, त्यांची जी भाषा बोलण्याची पद्धत आणि आमची जे काळजी घेत होत्या त्यांच्या प्रेमापोटी किंवा त्याला आपण नेणीव असं म्हणत असतो, त्या नेणिवेच्या माझ्या मनात ज्या भावना निर्माण होत होत्या त्या माझ्या नेणिवेत कुठेतरी स्थानबद्ध होत होत्या आणि त्या नेणिवेमुळेच मी मराठीचा प्राध्यापक झालो. मला अभिजात भाषा आणि आपण भाषेचं संवर्धन आणि संरक्षण हे मला सांगायचं आहे. म्हणजे की एक तरुण ज्याला 6 महिने मराठी भाषा बोलता येत नव्हती तो मराठीचा प्राध्यापक झाला. गेले 21 वर्षापासून मराठीचं अध्ययन करतो, अध्यापन करतो, मराठीमध्ये 4-5 पुस्तकं लिहितो आणि जे PhDची गाईड म्हणजे गाईडशिप असते ना, म्हणजे 8 विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करतो. सांगायचं म्हणजे मराठी म्हणजे मी मराठीचा प्राध्यापक आहे. सांगायचं तात्पर्य असं की ज्याला आपण अभिजात भाषा म्हणतो, त्याचे गोडवे गात असतो, त्या अभिजात भाषेचं संरक्षण संवर्धन आमच्यासारखे माणसं करत असतात. चव्हाण सर करत असतात, गजानन जाधव सर करत असतात. आणि म्हणून आपण आपल्या भाषेमधून, आपल्या भाषेत एक सौंदर्य आहे. आता गुंजी सर जे बोलत होते तेलुगू भाषेमधून, नागबी माटलो असता, नीन बी माइंटल्या मना माटलातच माटलाडतात. पण जेव्हा आपण विचारमंचावरती येत असतो तेव्हा आपण जी राज्यभाषा वापरत असतो त्या राज्यभाषेतून आपले व्यवहार करत असतो. मला सांगायचं ते एवढंच आहे की आपल्यासारखे तरुण किंवा आपल्यासारखे साहित्यिक ज्यांना मराठी भाषा बोलता येत नव्हती त्या मराठी भाषेमधून लिहितात, अभिव्यक्त होत असतात, विचाराचं आदानप्रदान करत असतात. हे झालं भाषा संदर्भात. कारण आता मी साहित्याचा विद्यार्थी आहे त्यामुळे साहित्याच्या अनुषंगानेच बोलणार आहे. राजकीय भाष्य करण्याची माझी म्हणजे पार्श्वभूमी नाही किंवा मला आमच्या प्राध्यापकांना किंवा साहित्यिकांना या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत. तरीसुद्धा आपण समाजाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी म्हणून आपण इथे जमलेले आहोत. आपण सगळे बुद्धिजीवी आहोत. काहीतरी समाजाच्या संदर्भात त्याच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, भाषिक परिप्रेक्ष्यांमधून काहीतरी घेऊन जाण्यासाठी म्हणून आपण वेळ काढून इथे आलेले आहोत. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आपले आता इथे नगरसेवकांचे सत्कार होतात, माजी आहेत किंवा पुढे आता भावी असतील वगैरे वगैरे, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजाचे किती आमदार आहेत? जोपर्यंत बाबासाहेब म्हणायचे जोपर्यंत सत्ता मिळत नाही तोपर्यंत तुमचा आवाज विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये उठणार नाही. तुमच्या आपल्या आवाजाला कुणी महत्त्व देणार नाही. म्हणून संसदेमध्ये कायदा निर्माण करण्यासाठी जोपर्यंत आपले घटक तिथे उपस्थित राहणार नाहीत, आपले प्रतिनिधी जोपर्यंत उपस्थित राहणार नाहीत तोपर्यंत आपल्या अशा संघटनेला आणि अशा साहित्य संमेलनाला अर्थ राहणार नाही. कारण जे आपले हक्क आहेत, आपले अधिकार आहेत, ते अधिकार आपण तिथेच मागू शकतो. आपण इथे कितीही ओरडून सांगितलं तर आपलं म्हणणं कोणीही ऐकणार नाही. आणि म्हणून होईल तेवढं विधान परिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा इथे जर आपला आवाज मजबूत असेल तर आपण आपला आवाज संसदेमध्ये उमटू शकतो आणि आपले हक्काने अधिकार आपण मिळवू शकतो. पण ते होत नाही. कारण म्हणजे थोडासा समाजाचा विचार करत असतो. आपल्या 42 संघटना आहेत.
आणि ते 42 संघटनेचे प्रत्येकजण एक मोहरका आहे आणि तो प्रत्येकजण मिरवतो की मी एवढा मोठा आहे आणि माझ्या पाठीमागे सगळेच या गोटे खेळायला. कशाला यायचं? अरे तुम्ही सगळे एकत्र या आणि आपली शक्ती काय आहे ते दाखवा ना. म्हणजे आपण 42 संघटना, म्हणजे मी त्याचा मालक आणि हा त्याचा मालक, तो त्याचा ऐकत नाही, तो त्याचा ऐकत नाही, तो शहाणा आहे आणि हा मूर्ख आहे. अरे यासाठी तुम्ही संघटना काढली काय? कोणाच्या दावणीला बांधताय? कोणत्या राजकीय पक्षाच्या दावणीला बांधताय? म्हणजे आपला आवाज याच्यामुळे क्षीण होत आहे, याच्यामुळे आपला आवाज कमजोर होत आहे. आणि म्हणून आपण एकत्र येऊन आपली एक शक्ती निर्माण केली पाहिजे. वंचित आहोत हो. मला दुसरी एक चीड आहे की आपणाला वडारी म्हटलं जातं, वडराच्या म्हणजे वडऱ्या. आता नागरस्थान म्हटलं की आम्हाला फॅन्ड्री म्हणतात नाही का, वडऱ्या फॅन्ड्री दगडफोड्या ए झारे ए काळ्या. हां, अरे आपल्यासारखा कष्टकरी समाज या भारतामध्ये नाही. त्याचा आपणाला अभिमान आहे आणि आपणाला स्वाभिमान आहे आणि आपला आत्मसन्मान आहे. कारण आपण कष्ट करून घाम गाळून यांचे मंदिरं बांधतो, यांचे घरं बांधत असतो आणि या घरात सुखाने समाधानाने त्या घरामध्ये राहत असतात, मंदिरामध्ये दर्शन घेत असतात. आपला बाप या देवांची मूर्ती तयार करत असतो आणि हे हरामखोर लोक आपणाला त्या मूर्तीचं दर्शन घेऊ देत नाहीत. आणि मग खरे राजे कोण आहोत? खरा देवाचा निर्माता मी आहे, माझा बाप आहे, माझा बांधव आहे आणि त्याला तुम्ही उपेक्षित समजताय, तुमची अवकात नाही. आणि आपण जर स्वाभिमानाने, अभिमानाने आणि आत्मसन्मानाने जर यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर कोणतीही शक्ती नाही आपल्या प्रामाणिकपणाला नावं ठेवण्याची. कारण आपण कष्ट करतो, घाम गाळतो. आणि मी म्हणतो भारतामध्ये असं कोणतीही जात समूह नाही की आपल्या एवढी कष्ट करणारी. त्या एका माणसाला त्या खाणीमध्ये उतरायला सांगा आणि एवढ्या उन्हामध्ये त्याला त्या दगडावरती ठोके मारायला सांगा, त्यांची काय अवस्था होईल. आणि आपणाला मग चोरी करणारे, गुन्हेगार, काळे, अरे उन्हात रापून काळच पडणार का? गोरं होणार का? हां, उन्हात रापल्यानंतर उन्हाच्या चटक्यामुळे गोरा होणार की काळा होणार? ते खाणीमध्ये घाम गळतोय आणि वरतून ऊन लागतंय, तो माणूस काळा राहणार का गोरा राहणार? आणि हेच तुमच्या साहित्यामध्ये असं चित्रण केलेलं आहे, मराठी साहित्यामध्ये असं चित्रण केलेलं आहे उपेक्षित पद्धतीने. आणि माझ्या पुस्तकामध्ये म्हणजे एक प्रकरण आहे की सुंदराबाईवरती झालेला अतिप्रसंग. म्हणजे एक बाई पाण्याला गेल्यानंतर तिच्यावरती पाणी बाटवलं म्हणून तिच्यावरती बलात्कार केला जातं. आणि ते विहीर बांधण्यासाठी दगड कोणी फोडले? आपणच फोडले ना. मग आपणाला पाणी हवं आहे तर ते पाणी बाटवलं म्हणतात आणि पाणी बाटवलं म्हणून तिच्यावरती अतिप्रसंग केला जातो, तिच्यावरती बलात्कार केला जातं आणि तिची गावामध्ये धिंड काढली जाते. ही आपल्या या लोकांची मनोवृत्ती आहे. आणि या मनोवृत्तीला म्हणून म्हटलं की जोपर्यंत आपण महिला आहेत, स्त्रिया आहेत, जोपर्यंत त्या स्त्रिया लिहिणार नाहीत, जोपर्यंत त्या स्त्रिया आपलं व्यक्त होणार नाहीत, तोपर्यंत आपलं साहित्य आणि आपला स्वाभिमान, आपला आत्मसन्मान याची कोणीही दखल घेणार नाही. आणि म्हणून महिलांनी पहिलं लिहिलं पाहिजे, महिलांनी व्यक्त झालं पाहिजे. यासोबतच थोडंसं सरांची परवानगी घेतो आणि मी माझ्या भावना विचार व्यक्त करतो, कारण बराच वेळ झालेला आहे. त्यासोबतच आता आपल्यामध्ये अनेक असे साहित्यिक आहेत आणि नागराजचं मी आवर्जून नाव घेतो, नागराज अण्णा मंजुळे. आपल्या समाजाला भारतीय स्तरावरती नाव मिळवून देण्याचं काम नागराज अण्णा मंजुळेंनी केलेलं आहे. तो आपल्यामध्ये मिसळत असेल किंवा मिसळत नसेल, पण त्यांनी एक परी ओलांडून वैचारिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या दुसऱ्या समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलवण्याचं काम नागराज मंजुळेंनी केलेलं आहे. कारण आपल्याकडेही प्रतिभा असते आणि आपण अमिताभ बच्चनसारख्या सुपरस्टारला घेऊन
फिल्म बनवू शकतो हे नागराज अण्णा मंजुळे यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्याविषयी असूया न बाळगता त्यांना आपण आदर्श मानलं पाहिजे. कारण आपली प्रतिमा बदलवली ना, म्हणजे ते म्हणतात ना सभेमध्ये, मुख्यमंत्री असतील किंवा एखाद्या व्यासपीठावरती असतील, विचारमंचावरती असतील, तर ते म्हणतात मी वडाराचा आहे असं म्हणून जेव्हा ते सांगतात तेव्हा आपली जी प्रतिमा आहे की वडाराचे असे असतात, फॅन्ड्री असतात, वेगवेगळे मांस खात असतात, ही जी प्रतिमा आहे ही प्रतिमा बदलवण्याचं काम नागराजांना मंजुळेने केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचा आपण आदर्शच घेतला पाहिजे, लक्षात घ्या. त्यासोबतच असे अनेक तरुण आहेत की त्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. राजकीय म्हणजे राजकीय मी म्हणालो ना की संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपल्यासारख्या तरुणांना, आमच्या म्हणजे जे तरुण आहेत त्यांना लाभ मिळणार नाहीत. कारण आपणाला अजूनही जातीचे दाखले काढण्यासाठी आणि जातीच्या दाखल्यानंतर जी व्हॅलिडिटी असते ती व्हॅलिडिटी होण्यासाठी 1961चे पुरावे मागितले जातात. अहो मला सांगा, आपणाला गावच नाही, एक गाव सोडून दुसऱ्या गावी भटकंती करावी लागते आणि कुठे मेला आणि कुठे जन्मला, माझा जन्म कुठे झाला हे मला माहिती नाही. कारण माझे वडील त्या गावात होते की अजून कोणत्या गावात होते, तिथे त्या गावातलं काम संपलं की दुसऱ्या गावी जाणे. तिथला पाटील असेल किंवा सरंजाई लोक असतील त्यांना म्हणाले की तुम्ही चोरी करताय, दुसरं चोरी करून गेला असेल पण तुम्ही चोरी करताय, गाव सोडा. तुम्ही दारू पिताना बायकांसोबत भांडत बसताय, तुम्ही आपापसामध्ये भांडत बसताय आणि आमच्या गावाची इज्जत जाते. आणि म्हणून तुम्ही काय करायचं, गावातून निघून जावा. मग गावातून निघून जा असा आदेश आल्यानंतर आम्ही दुसऱ्या गावी जाणार ना, कारण पोट महत्त्वाचं आहे, काम मिळणं महत्त्वाचं आहे. मग त्याचे जन्म आणि मृत्यू, जर एक गाव सोडून दुसऱ्या गावी भटकंती करणे हेच आपलं जीवनक्रम असेल तर त्याच्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदी कुठे मिळतील. आणि म्हणून त्यांना 1961 पूर्वीच्या आपल्याकडे नोंदी नसतात आणि म्हणून व्हॅलिडिटी होत नाही. म्हणून शासनाने आणि आपले जे आता सगळे प्रशासकीय अधिकारी बसलेले आहेत, जनसंपर्क अधिकारी आहेत, मुख्यमंत्र्यांच्या खूप जवळचे सहाय्यक आहेत, त्यांनी म्हणजे आपल्या समाजाविषयी त्यांना तळमळ आहे. पण ही जी बेसिक गोष्टी अशा आहेत त्या बेसिक गोष्टी त्यांच्या कानापर्यंत म्हणजे त्यांना सूचित कराव्यात आणि समाजाचं भलं करावं. त्यासोबतच आजकाल आपण संविधान बाबासाहेबांनी दिलं आणि आपण संविधानाच्या मार्गावरती चाललेले आहोत असं आपण म्हणतो आणि त्या संविधानामुळे आपण सुरक्षित आहोत असंही म्हटलं जातं. पण माझ्यासारख्या एका प्राध्यापकाला, एक सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडलेला आहे की भारतामध्ये लोकशाही आहे का, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का. कारण भारताच्या सर्वोच्च पदावर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावरती असलेले सरन्यायाधीश यांच्यावरती एक माथे फिरून माणूस चप्पल फेकून मारतो. मग या अशा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावरती अशा पद्धतीने त्यांची विटंबना केली जाते तर आपण तर वडारी आहोत, आपण तर भटके आहोत, आपण तर कैकडे आहोत, वैदू आहोत. मग आपलं संरक्षण कोण करेल. आपण तर त्यांच्या म्हणजे त्यांच्या जवळपासही नाही. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, सरन्यायाधीश त्यांचा अपमान केला जातो. या मनोवादी प्रवृत्तीच्या लोक म्हणजे आता हे यासाठी अनेक जण रिस्पॉन्सिबल आहेत. याला राजकीय पाठबळ आहे, कारण त्यांना काही गोष्टी डायव्हर्ट करायच्या असतात आणि म्हणून असे काही इश्यू डोळ्यासमोर आणत असतात. आणि मग या संविधानाने आपणाला समान हक्क दिलेला आहे, जगण्याचा सगळ्यांना अधिकार दिलेला आहे. आपण जगू, इतरांनाही जगू द्या असा संदेश राज्यघटनेचा आहे. पण राज्यघटनासुद्धा एखादा हेगडे येतो आणि तो राज्यघटना बदलण्याची भाषा करतो आणि त्या राज्यघटना बदलण्याच्या भाषेमुळे
350 के पार वगैरेचं स्वप्न पाहणारे 240 वरती लटकत असतात, तेव्हा संविधानाची पावर काय आहे हे माहिती असल्यामुळे ते सुद्धा अशा काही भूमिका घेत नाहीत. आणि हे असे संविधानाला न मानणारे लोकच अशा पद्धतीने कृत्य करत असतात. दुसरा एक महत्त्वाचा शेवटचा मुद्दा, मी थोडासा प्राध्यापक असल्यामुळे कितीही वेळ बोलू शकतो, ताई आता ते जांभळे देतात बघा. आजकाल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आरक्षणाचा आहे. आता कुणीही उठतं, कोणताही एक जात समूह येतो आणि मला विशिष्ट अशा प्रवर्गामध्ये स्थान पाहिजे, विशिष्ट अशा OBC पाहिजे, मला SC पाहिजे, मला NT पाहिजे, ST पाहिजे. पण आरक्षणाचा खरा हेतू हा किती जणांना समजलेला आहे. म्हणून संविधान वाचलं पाहिजे. म्हणून तो राहुल गांधी वगैरे, आता तो राजकारणी असेल, पण सतत ते राज्यघटना दाखवत असतात बघा. राज्यघटनेमध्ये एवढी पॉवर आहे ना सर, प्रत्येक जण राज्यघटना वाचलीच पाहिजे. आणि म्हणून त्या राज्यघटनेमध्ये आरक्षणाचा हेतू सांगितलेला आहे. आणि तो आरक्षणाचा खरा हेतू काय आहे हे न समजावून घेता कुणी उठतो आणि मला हे पाहिजे आणि मला ते पाहिजे, मला यात टाका आणि मला त्यात टाका, त्यात उचला आणि यात टाका, ही जी भानगड चालू आहे, हे खरं तर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीचं म्हणून हे सगळं प्रकार चालू आहे. तर सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी आरक्षणाचा हेतू आहे. सगळ्यात महत्त्वाचं, सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण निर्माण केलेलं आहे. आर्थिक बाजू मजबूत होण्यासाठी किंवा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी आरक्षण नाही, किंवा राजकीय लाभ मिळवण्यासाठी सुद्धा आरक्षण नाही. वर्षानुवर्षापासनं जो वंचित घटक आहे व शतकानुशतकापासनं जो उपेक्षित आहे, जो गावकुसाच्या बाहेर आहे, जो भटकंती करणारा आहे, त्याला माणूस म्हणून जगू दिलेलं नाही. त्याला माणूस म्हणून त्याला एक मूल्य आहे आणि त्या मूल्याच्या रक्षणासाठी त्याला काही गोष्टींची गरज आहे आणि ती गरज भागवण्यासाठी म्हणून आरक्षण आहे. म्हणून त्याचं सामाजिक मागासलेपण आणि इक्वॅलिटी म्हणजे समानता आणण्यासाठीचं आरक्षण आहे. पण बहुतेकांना असं वाटतं की आर्थिक लाभ मिळावेत यासाठीच आरक्षण आहे. नाही तर शिक्षणामुळे त्याचा एक सामाजिक स्तर वाढतो आणि त्या सामाजिक स्तरामुळे त्याचा एक माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि म्हणून आरक्षणाचा हेतू तसा आहे. पण आपण तो समजून घेत नाही. तरीसुद्धा आपल्याकडे आपण सुद्धा आरक्षणाची मागणी करतोय. खरोखर म्हणजे आता या सगळ्यांना माहिती आहे की जातीय जनगणना जरी केली तर की कोणता समूह, कोणती जात समूह किती आहे आणि त्यांना या सगळ्या गोष्टींचा कितपत फायदा झालेला आहे हे कळेल. म्हणजे वडार किती आहेत आणि ते किती फायदा घेत, आरक्षणाचा कितपत फायदा घेत आहेत, कैकडी आहेत त्यांना किती फायदा मिळतो आहे, धनगर आहेत किंवा लमाणी आहे, हा किती सुशिक्षित आहे, हा वर्ग किती सुशिक्षित आहे आणि ते राजकीय लाभ किती घेत आहेत, याचा सगळा सांख्यिकी पद्धतीने, स्टॅटिस्टिकली पद्धतीने हा सगळा डेटा कलेक्ट होईल आणि ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे त्याला तो न्याय मिळेल. आणि म्हणून जातीय जनगणना झाली पाहिजे. साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने दुसरी एक शासनाला अशी मागणी आहे माझी की आपली एक बोली आहे आणि त्या बोलीचं एक सौंदर्य असतं. आपल्या बोलीचं सौंदर्य आहे. आपण बोलत असताना किती प्रेमाने, किती आवडीने बोलतो नाही का. आपले शब्द, आपली ती उच्चार करण्याची पद्धत आणि त्यात गोडवा आहे. जेव्हा आपल्या आईशी बोलतो तेव्हा आपल्याला प्रेमाने, म्हणजे आई कितीही रागावली तरी आपल्याला ती प्रेमाचंच रागावणं वाटतं. तशाच पद्धतीने भाषा ही सुद्धा आपली आई असते. कारण त्या आई असते म्हणून त्याला आपण मातृभाषा म्हणतो. तर आपली मातृभाषा आपली आहे कारण आपल्या भाषेतून आपण अभिव्यक्त होत असतो, आपल्या भावना व्यक्त करत असतो. म्हणून आपल्या भाषेसंदर्भात ती
नामशेष होऊ नये. आपली जी बोलीभाषा आहे, आता येणारी पिढी आपली भाषा बोलत नाहीत. आपणच या माझ्या पिढीपर्यंत बोलतात, अजून थोडंसं खाली असेल, पण त्यानंतरची येणारी पिढी आहे जी 2000 नंतर जन्मलेली आहे, ती आपली भाषा बोलत नाहीत. आणि या भाषेचं जतन करायचं असेल, संवर्धन करायचं असेल, तर त्याचा एक शब्दकोश तयार झाला पाहिजे, त्याची एक विश्वकोशाची निर्मिती झाली पाहिजे. म्हणून शासनाला माझी विनंती आहे की तुम्ही आमच्या भाषेच्या संवर्धनासाठी आणि जतन करण्यासाठी अशा काही गोष्टींची तुम्ही तरतूद करावी. सोबतच आमच्या विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ मिळावं. आरक्षण ही खूप किचकट प्रक्रिया आहे, त्यासाठी राज्यघटना वगैरे घटनादुरुस्ती करावी लागते. आणि म्हणून हे करण्यापेक्षा आर्थिक कसे लाभ मिळतील, आता महामंडळ निर्माण केलेले आहेत पण त्या महामंडळाकडे पैसे किती आहेत, किती कोटी आहेत, आपला समाज किती आहे, तरुण पिढी किती बेकार आहे, शिकून सवरून घरी बसलेले आहेत, त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद झाली पाहिजे. आणि आपला जो ठराव इथे मांडलेला आहोत, त्या ठरावामध्ये असे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्या ठरावावरती खरं सगळ्यांनी हा ठराव आहे, हा ठराव सगळ्यांकडे आलेला असेल, तुम्ही खरोखरच तो ठराव वाचा, त्याच्यावरती गंभीरपणे विचार करा. खरोखरच हा ठराव आपल्या समाजाला एक नवीन दिशा देणारा ठराव आहे. कारण यातला प्रत्येक मुद्दा हा खूप विचारपूर्वक आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक आणि साहित्यिक, म्हणजे साहित्यिक यासाठी म्हणतो मी की यामध्ये शेवटचा म्हणजे 14वा मुद्दा आहे. जे प्रख्यात साहित्यिक आहेत त्यांना समाजभूषण, पद्मभूषण वगैरे वगैरे, अण्णाभाऊ साठे पुरस्कार अशा सन्मानाने, अशा राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय सन्मानाने सन्मानित करावं. कारण येणारी पिढी आहे त्यांना प्रेरणा मिळेल. सोबतच जी रॉयल्टी आहे ती माफ केली जावे. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे 1961च्या ज्या व्हॅलिडिटीच्या ज्या अटी आहेत त्या रद्द करण्यात याव्यात. तसं सगळ्यात महत्त्वाचं, वडार समाजातील कार्यकर्त्यांना विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व द्यावं. साहित्य, समाजसेवा व शिक्षण क्षेत्रातील योगदान देणारे जे अनेक वरिष्ठ आहेत, हे त्या क्षेत्रामध्ये काम करत असतात, त्यांना विचार आहेत, ते बुद्धिजीवी आहेत, ते जर विधिमंडळामध्ये गेले आणि नॅशनल लेवलवरती संसदेमध्ये गेले तर कायदे बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये ते राहू शकतात. आणि जोपर्यंत ही गोष्ट होणार नाही तोपर्यंत आपल्या समाजाला कोणत्याही गोष्टी मिळणार नाहीत. म्हणून आपले हक्क मिळवायचे असतील, आपले अधिकार मिळवायचे असतील तर आपल्याला राजकीय पाठबळ निर्माण करावं लागेल. जर आपण एकत्र येत नसू तर अशा पद्धतीने जे प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी जर विधिमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये गेले तर ते आपले प्रस्ताव, आपले विचार तिथे मांडू शकतील, आपले ठराव तिथे मांडू शकतील. आणि म्हणून अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या झाल्या पाहिजेत. उठून चालले लोक, सॉरी, माफ करा, मी ते थांबतो. अखिल भारतीय वडार बोली साहित्य मंडळाच्या या सगळ्या मान्यवरांनी माझ्यासारख्या एका नवख्या तरुण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असलेला त्याला संधी देऊन व्यासपीठ मिळवून दिलं, त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे आणि माझ्यासारख्या प्राध्यापकाचं एवढा वेळ तुम्ही ऐकून घेतलात. कारण आजकाल प्राध्यापकाचं कोणी ऐकत नाही, विद्यार्थीच उपस्थित राहत नाही. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने माझं ऐकलात, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.